अतिक्रमण विरोधी लढ्याला यश। येवला पंचायत समितीसमोरील 11 दिवसांचे आमरण उपोषण स्थगित। ठाणगाव येथील कंदाचाळीचे बेकायदेशीर अतिक्रमण 48 तासांत हटवण्याचे न्यायालयाचे आदेश। कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण। येवला विशेष बातमीदार। ठाणगाव येथील मुख्य रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या वतीने सुरू असलेल्या 11 दिवसांच्या तीव्र लढ्याला अखेर यश आले आहे। माननीय न्यायालयाने संबंधित व्यक्तीला येत्या 48 तासांत कंदाचाळीचे बेकायदेशीर अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत। न्यायालयाच्या या सकारात्मक निर्णयामुळे उपोषणकर्त्यांना न्याय मिळाल्याने येवला पंचायत समितीसमोर सुरू असलेले आमरण उपोषण ऑगस्ट 13 रोजी मागे घेण्यात आले। नेमके प्रकरण काय? ठाणगाव येथील खंडेराव महाराज मंदिर, शिवस्मारक, ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा परिषद शाळा परिसरातील मुख्य रस्त्यात अशोक विठोबा शेळके यांनी कंदाचाळीचे बेकायदेशीर अतिक्रमण केले होते। या अतिक्रमणामुळे नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत होती। ग्रामपंचायतीने अनेकदा ग्रामसभेत विषय घेऊनही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने संघटनेच्या वतीने 7 जुलै 2026 रोजी येवला गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते। प्रशासकीय प्रक्रियेसाठी आवश्यक वेळ दिल्यानंतरही अतिक्रमण न हटवल्याने संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुनील जाधव, तालुका अध्यक्ष कृष्णा शिंदे आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली 3 ऑगस्ट 2026 पासून येवला पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते। उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता। मंत्री छगन भुजबळ यांची मध्यस्थी अन न्यायालयाचा निर्णय आंदोलनादरम्यान संघटनेच्या वतीने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देऊन अतिक्रमण हटवण्याची विनंती करण्यात आली। यावर मंत्री भुजबळ यांनी गटविकास अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या। मात्र संबंधित व्यक्ती न्यायालयात गेल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले। अखेर या प्रकरणी माननीय न्यायालयाने 12 व 13 ऑगस्ट 2026 रोजी निकाल देत संबंधित व्यक्तीस येत्या 48 तासांत बेकायदेशीर अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याचे आदेश दिले। तसेच मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास ग्रामपंचायतीला ते हटवण्याची मंजुरी दिली, अशी माहिती ग्रामसेवकांनी दिली। उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते न्यायालयाच्या या निर्णयामुळे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपोषण स्थगित करण्यात आले। याप्रसंगी ग्रामाधिकारी, विस्तार अधिकारी, राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख संजय गवारे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाजीराव देवडे, प्रदेश महिला कार्याध्यक्ष निर्मला बुल्हे, ब्रिक्स महिला जिल्हाध्यक्ष मल्लेखा शेख, महिला जिल्हा उपाध्यक्ष पूजा पटेल, जिल्हा मीडिया अध्यक्ष बाबासाहेब बोमले, जिल्हा संघटक गोरख बोराडे, उपजिल्हा अध्यक्ष सुखदेव शेटे, शहर अध्यक्ष भगवान जाधव, येवला कार्याध्यक्ष अर्जुन देवरे यांच्यासह ठाणगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।